गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला हसरत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजले आता. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण एका आगळ्या आणि वेगळ्या आणि एका फारच इंटरेस्टिंग अशा विषयाची माहिती घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे आलेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री दीपक मोडक. नमस्कार मोडक साहेब. नमस्कार. मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद. आपण कोयना हे जे धरण आहे हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, महत्त्वाचं आहे आणि एकूण महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीनं आणि एकूण आपल्या जलसंपदा विभागाच्या दृष्टीनं देखील भाग्यलक्ष्मी असं या धरणाचं वर्णन केलं जातं. या ठिकाणी आपण एक अलीकडच्या काळामध्ये लेक टॅपिंग हा एक प्रयोग आपण केला. हा एक आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आणि विक्रम म्हणावा असा प्रकारचा हा प्रयोग होता. या प्रयोगाची माहिती आपल्याला या कार्यक्रमातून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपण मोडक साहेबांना बोलवलेलं आहे. मोडक हे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तर आहेतच, पण ते आपल्या सातारा जिल्ह्याचे आहेत आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट अशी की ते कोयना नदीच्या परिसरातील कराड गावातून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. मोडक साहेब, आपण या कार्यक्रमाची माहिती जी घेणार आहोत तर तत्पूर्वी लेक टॅपिंग याविषयी एक ऑडिओ व्हिज्युअल अशा प्रकारची एक फिल्म आपल्याकडे छोटीशी आहे, ती आपण पाहूया. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असणारा हा कोयना जलविद्युत प्रकल्प गेल्या 50 वर्षांपासून या प्रकल्पातून महाराष्ट्राला लागणारी वीज निर्मिती होते. सुमारे 105 TMC क्षमता असणाऱ्या या प्रकल्पातल्या शिवसागर जलाशयात 1999 मध्ये प्रथमच लेक टॅपिंग करण्यात आलं होतं. त्यावेळी आशिया खंडातला हा पहिला प्रयोग होता. सरोस्पर्श अर्थात लेक टॅपिंग म्हणजे जलाशयाच्या खालच्या बाजूनं भूगर्भातून बोगदा खोदून दुसऱ्या बाजूला असणारा जलाशयाचा तळ नियंत्रित स्फोटकांनी उडवून जलाशयातलं पाणी बोगद्यात घेणं. कोयना जलाशयातल्या या बोगद्याचं धरणातलं मुख हे 630 मीटर पातळीवर आहे. त्या खाली पाण्याची पातळी गेल्यावर म्हणजे एप्रिल-मे महिन्यामध्ये वीज निर्मिती बंद होत असे. आणखी खालून पाणी घेतल्यास एप्रिल-मे महिन्यातही वीज निर्मिती करता यावी यासाठी दुसऱ्यांदा लेक टॅपिंग करण्याचा निर्णय शासनानं घेतला. यासाठी 4500 मीटर लांबीचा बोगदा करावा लागणार होता. भूगर्भात असा बोगदा खणणं, त्याचं मुख जलाशयाच्या तळाजवळ आणणं हे काम करण्यासाठी 200 दिवस आवश्यक होते. मात्र पावसाळ्यात हे काम करणं अशक्य होतं. वीज निर्मिती न थांबता 100 दिवसातच हे काम करणं अत्यंत आव्हानात्मक होतं. शेकडो अभियंत्यांनी आणि हजारो कामगारांनी अहोरात्र राबून हे काम पूर्ण केलं. 25 एप्रिल 2012 रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळ दाबून लेक टॅपिंग करून महाराष्ट्राच्या अक्षय ऊर्जेचं स्वप्न साकार केलं. या लेक टॅपिंगमुळे आता एप्रिल-मे महिन्यातही वीज निर्मिती सुरू राहणार असून 1185 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती शक्य होणार आहे. हा प्रकल्प स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात होत असल्यानं त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. कोयनेच्या लेक टॅपिंगमुळे अभियांत्रिकी क्षेत्रातला मानाचा तुराही महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवला गेला आहे. पुन्हा एकदा आपलं स्वागत. मोडकजी, आपण या चर्चेची सगळी सुरुवात करण्याआधी मुळात कोयना धरण आणि कोयना धरणाचं ऐतिहासिक महत्त्व आणि ह्या एकूण परिसराविषयी याविषयी आपण काय माहिती सांगा.
कोयना धरण आपल्याला माहिती आहे सातारा जिल्ह्यात पश्चिमेला आहे. हे धरण वास्तविक टाटानी पहिलं जे धरण त्यांचं खोपोलीचं चालू केलं ते 1915ला सुरुवात झाली. त्या दरम्यानच टाटानेच या धरणाची सुद्धा सर्वेक्षण वगैरे करायला सुरुवात केली होती. योगायोगाने काय झालं की तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्यामुळे हे जे सर्वेक्षण वगैरे आहे ते थोडंसं लांबणीवर पडलं. नंतर पुन्हा टाटाने प्रयत्न केला 30च्या दरम्यान. पुन्हा 30च्याच दशकात पुन्हा आपलं जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा पुन्हा ही मागणी बाजूला पडली, हे सर्वेक्षण वगैरे. मग स्वातंत्र्य वगैरे मिळालं. दरम्यानच्या काळात काय झालं या 2 दशकात आपण पूर्वी टाटाने जी काही धरणं बांधलेली आहेत पॉवर हाऊसेस बांधलेली आहेत ती कशी जमिनीवरची बांधलेली आहेत. तर ह्या 15-20 वर्षात तंत्रात काही खूप प्रगती झाली, पर्टिक्युलरली स्वित्झर्लंड म्हणा किंवा युरोपात वगैरे. त्यांनी असं केलं की भूगर्भात हे पॉवर हाऊसेस बांधायची ही संकल्पना आली. त्याच्यामुळे होतं कसं की जेव्हा दगडातून आपण एखादा प्रेशर शाफ्ट खोदतो म्हणजे नळ पाण्याचा, तेव्हा दगडाचा जो काही भाग आहे तो सुद्धा हे प्रेशर सहन करतो. त्यामुळे थोडं प्रेशर दगडाने सहन करावं, थोडं स्टील प्लेट्सनी सहन करावं, अशा प्रकारे इकॉनॉमी पण होते. सरळ रेषेत आपण बोगदे खोदल्यामुळे त्या दृष्टीने इकॉनॉमी होते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा हे पॉवर हाऊस जमिनीच्या पोटात असणं, अशा दृष्टीने संकल्पना पुढे आल्यावर मग महाराष्ट्र शासनाने हे कोयना धरण जे आहे ते पॉवरसाठी म्हणजे वीज निर्मितीसाठी बांधण्याचा निर्णय घेतला आणि 1953ला ह्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पहिला अप्रुव्हल मिळालं, प्रशासकीय मान्यता आपण म्हणतो ते. 56च्या दरम्यान हे बांधकाम सुरू झालं. पण तेव्हा कसं होतं की विजेच्यासाठी जे पाणी आपण वापरतो त्याच्यावर मर्यादा नव्हत्या. त्यातलं 16 TMC पाणी फक्त आपण इरिगेशनला वगैरे धरलेलं होतं, गृहीत धरलेलं होतं आणि बाकीचं पाणी आपण पश्चिमेला वळवत होतो. पण जेव्हा कृष्णा लवाद स्थापन झाला आणि आपण आंध्र आणि कर्नाटकच्या सुद्धा मागण्या मान्य केल्या पाण्याच्या, तेव्हा आपण 95 पर्यंत किंवा 90 पर्यंत हे जे पश्चिमेकडे पाणी वळवतोय ते एकूण 67.5 इतकंच TMC इतकं मर्यादेत आणावं असा तेव्हा हे झाला म्हणजे ठराव झाला. त्यामुळे मग आपण ते पाणी कमी कमी करत 67.5 TMC पर्यंतच मर्यादित केलं आणि वीज निर्मिती सुरू केली. आपण इथे काही स्लाइड्स मी आपल्याला दाखवतो म्हणजे याच्यावर आपल्याला त्याचं भौगोलिक परिस्थिती वगैरे आपल्याला कळेल. ही जी कोयना नदी आहे हीच एक वैशिष्ट्य आहे की बाकीच्या नद्या कशा की या सह्याद्रीत उगम पावल्या की पूर्वेकडे सरळ वाहतात किंवा पश्चिमेकडे सरळ वाहतात. आपल्या लक्षात येईल कोयना नदी मात्र महाबळेश्वरला उगम पावते, ती सरळ 65 किलोमीटर सह्याद्रीला पॅरलच येते. या 65 किलोमीटरमध्ये जवळपास 5000 ते 6000 मिलीमीटर एवढा जो पाऊस पडतो त्याचं प्रचंड पाणी आपल्याला धरणात साठवता येतं. आणि ही धरणाच्या खाली जस्ट 3-3.5-4 किलोमीटरवर गेल्यावरती अचानक डावीकडे वळून ह्याला जाऊन मिळते, कृष्णाला कराडजवळ जाऊन मिळते. तर अशा प्रकारे ह्याचं जे वैशिष्ट्य आहे भरपूर पाणी वगैरे आहे हे फक्त इथं या कोयना नदीसाठीच आहे. आणि म्हणून कोयना नदी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे यासाठी की ती 65 किलोमीटर आपल्या पित्याच्या बरोबरच प्रवास करते पण त्याला सोडून जात नाही. आणि मग हे काही धरण आहे त्याच्याबद्दल मी माहिती सांगतो. हा जो हे धरण आहे आणि हा जलाशय असा पसरला आहे, मुख्य जलाशय 65 किलोमीटर. नवजा बाजूला असलेला छोटासा जो हा त्याचा ही शाखा आहे जलाशयाची, या शाखेत आपण पहिल्यांदा आपल्याला दिसेल की हा जो पहिला टनेल आहे हा इथे पहिला आणि दुसरा टप्प्याचं पॉवर हाऊस आहे ते इथे पोफळी गावात आपण स्थापन केलंय. झाली अशी गमत की पहिला दुसरा टप्पा म्हणजे काय ते सुद्धा मी आपल्याला थोडंसं थांबवतो मी. आपल्याला पॉवर हाऊस हे तुम्ही जे सांगताय तर पहिला टप्पा दुसरा टप्पा म्हणजे नेमकं किती वीज तयार होणार होती हो हे थोडं आपण सांगितलं आणि त्याच्यात ते तिसरा आणि चौथा लगेच करण्याची घाई काय झाली म्हणजे ओके हे पण थोडं सांगितलं तर बरं होईल. आता पहिला दुसरा हे सुद्धा गंमत आहे की पहिला दुसरा म्हणजे काय की जेव्हा हा प्रकल्प सुरुवातीला करायचं ठरलं तेव्हा असं ठरलं की निम्म्या उंचीचं धरण बांधायचं 67 मीटर आणि 4च जनरेटर्स बसवायचे. आणि जेव्हा कधी मागणी येईल इरिगेशनची आणि पॉवरची तेव्हा आपण उरलेले 4 टर्बाईन्स बसवू आणि धरणाची उंची वाढवू अशी संकल्पना होती. पण योगायोग असा झाला की धरणाचं बांधकाम सुरू करता करताच ही मागणी वाढून बसली पाण्याची आणि विजेची. त्यामुळे हा पहिला आणि दुसरा टप्पा हा एकत्रितच केला गेला. त्यामुळे पहिला आणि दुसरा असे 2 स्वतंत्र नाहीत, पहिला आणि दुसरा असा एकच टप्पा आहे. त्यामुळे पूर्ण उंचीचं धरण आणि 8ही टर्बाईन्स आपण इथे एकाच वेळी बसवली. 600 थोडा फरक असा झाला की पहिल्यांदा 65 मेगावॉटची जी 4 टर्बाईन्स बसवली
त्या दरम्यान थोडं तंत्र सुधारल्यामुळे उरलेली 4 टर्बाईन्स मात्र आपण 75ची बसवली. असं सुरुवातीला 560 मेगावॅट आपण त्याच्यातून निर्मिती करत होतो. पण दरम्यान MSEBने किंवा आता महाजनकोने म्हणा त्या टर्बाईन्समध्ये थोडी सुधारणा करून श्रेणीवाढ करून 5-5 मेगावॅट जादा वीज निर्मिती 8 मधून चालू केली. त्यामुळे 560ची आज 600 मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली. पण ही वीज निर्मिती सुरू केल्यावर आपण पाणी सोडून देतो पश्चिमेकडे. हे पाणी मात्र आपण या ठिकाणी पोफळीला जे सोडत होतो ते आपण 130 ते 140 मीटरच्या दरम्यान सोडत होतो. म्हणजे एवढी अजून आपल्याकडे ऊर्जा शिल्लक होती 140 मीटरची. तर ही वाया घालवणं म्हणजे योग्य नव्हतं. म्हणून आपण काय केलं की ह्या डोंगरातून आपण हा टनेल काढला आपल्याला दिसतोय तो, आणि इथे कोळकावडीला एक दुसरं लहान धरण बांधलं 62 मीटर उंचीचं, आणि ह्याच्यात ते पाणी साठवलं आणि या धरणाच्या पायथ्याला पुन्हा 80 मेगावॅटची 4 जनरेटर्स बसवली. म्हणजे 320 मेगावॅट. तो तिसरा आणि चौथा तिसरा टप्पा ह्यासाठी की हे पहिले 2 झाले होते, 1 आणि 2, नंतर जाणारी ऊर्जा वाया घालवू नये 140 मीटरची, म्हणून आपण हा तिसरा टप्पा चालू केला. हा आपला पहिल्या दृष्टीने म्हणजे पहिल्या 3 टप्प्यात धरण आपला हे प्रकल्प पूर्ण झाला. पण दरम्यान काय झालं की 1985-86च्या दरम्यान जेव्हा सगळीकडेच विजेचा वापर वाढला, शेतीसाठी वगैरे पाणी जायला लागलं, शेतीसाठी पंप सुरू झाले, तेव्हा असं आढळलं की विजेची जी मागणी आहे ती दिवसात खूप फरक पडतो. म्हणजे सकाळी साधारणपणे 7 ते 11 आणि संध्याकाळी सुद्धा 7 ते 11 एवढे 8 तास सोडले तर ह्या 8 तासात प्रचंड विजेची मागणी असते. हे सोडले तर मधल्या काळात दुपारच्या वेळी आणि मध्यरात्रीनंतरच्या वेळात विजेची मागणी अगदी कमी येते. मग आपण सुरुवातीला जे 16 तास हे तिन्ही टप्पे चालवत होतो, हे 16 तास चालवण्याच्या ऐवजी आपण डबल जनरेशन करून निम्म्या वेळात जर आपण वापरलं, वीज निर्मिती केली, तर आपल्याला जास्ती वीज निर्मिती मिळेल. म्हणजे जास्ती वीज निर्मिती एकूण तेवढीच मिळेल, कारण वाळवायचं पाणी 67.5 TMCच, वीज निर्मिती पण तेवढीच. पण जी 16 तास आपण करतो ती 8 तासात दुप्पट क्षमतेने केली तर आपल्याला जास्ती मागणीच्या काळात वीज देता येईल. उपयुक्तता त्या प्रकल्पाची वाढेल. त्याला आपण पिकिंग म्हणतो. पिकिंग म्हणजे जास्ती मागणीच्या काळातच जनरेशन करायचं, एरवी बंद ठेवायचं. हे एक जलविद्युत प्रकल्पाच्या बाबतीत हे शक्य आहे. थर्मल आणि न्यूक्लिअर मध्ये हे शक्य नाही, कारण एकदा बॉयलर सुरू झाले की ते आपण थांबवता येत नाहीत. जलविद्युत प्रकल्प असा आहे की नळ चालू केला की जनरेशन चालू होतं आणि नळ बंद केला की जनरेशन बंद होतं. हा फायदा ह्याच्यात. नळ इथे प्रचंड मोठ्या झडपांच्या स्वरूपात आहे. हो, त्याचे नळही मोठे आहेत तेवढे. तर तेव्हा असं ठरलं की आता मी म्हणत असं डबल जनरेशन करायचं तर याला एक समांतर पॉवर हाऊस बांधणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग हा आपण ह्याला इथनं ह्या ठिकाणी लेकटॅप करून दुसरं HRT इथे खोदत इथे नेला. हा जो चौथा टप्पा या इथे सुरू केला. यात 250 मेगावॅटची 4 जनरेटर्स आहेत. म्हणजे 1000 मेगावॅट वीज निर्मिती चौथ्या टप्प्यात होते. आणि इथनं पाणी आपण पुन्हा कोळकावडी धरणातच सोडतो आणि इथून हे पाणी शेवटी पुन्हा या टेल टनेल आणि टेरेस टनेल आणि टेल कॅनल मधनं पुन्हा वाशिष्ठीला जातं. मला थोडंसं तुम्हाला आता इथे असं विचारायचं आहे की लेक टॅपिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याचा काय फायदा तुम्हाला होतो? ओके, लेक टॅपिंग म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो की आता आपण थोड्याशा पुढच्या स्लाइड बघू की आता जेव्हा आपण एखादं धरण बांधतो आणि त्याच्यात पॉवर हाऊस बांधायची संकल्पना असते किंवा इरिगेशन करायची संकल्पना असते, तेव्हा हे आपण त्याचे जे आउटलेट्स आहेत ती बांधलेली असतात आधीच. आणि ह्याच्यासाठी जे समजा पॉवर हाऊस मागच्या बाजूला पश्चिमेला वगैरे बांधायचं असेल तर इथनं जे आपल्याला आउटलेट बांधायचे म्हणजे जिथे टनेल सुरू होणार आहे त्या धरणात पाणी नसतं, त्यामुळे आपण या ठिकाणी असं एक टनेल खोदून इथे गेट टाकून आपण हे बांधकाम करू शकतो. एकदा इथे गेट टाकलं की खालच्या बाजूला आपण निर्धास्तपणे पॉवर हाऊसची सगळी बांधकामं करू शकतो, कारण तेव्हा धरणात पाणीच नसतं. त्यामुळे हे झाल्यानंतर जेव्हा धरणात पाणी साठतं तेव्हा आता जेव्हा आपण चौथ्या टप्प्याचा पॉवर हाऊसचा विचार केला तेव्हा लक्षात घ्या की आता धरणात पाणी आहे, त्यामुळे दुसरं पॉवर हाऊस बांधायचं तर त्याच्यासाठी जो काही हेडरेस्ट टनेल आपण किंवा मुख्य बोगदा बांधणार आहोत तो पाण्यापासून बांधता येणार नाही, इथून खोदता येणार नाही, कारण पाणी जाईल त्याच्यात. म्हणून आपण अशा वेळी काय करतो की जेव्हा अशा प्रकल्पात आधीच पाणी साठलंय त्यावेळी आपण उलटीकडून खोदकाम करत होतो. म्हणजे एका बाजूने पॉवर हाऊसच्याकडे काम करत जायचं आणि दुसऱ्या बाजूला जलाशयाकडे यायचं. मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो की ह्या प्रकारे की आपण काय करतो की जिथे योग्य ठिकाणी आपण बोगदा खणत येतो खाली, त्या बोगद्याचा एक बाजू पॉवर हाऊसकडे जाते, दुसरी बाजू धरणाकडे येते आणि धरणाच्या जलाशयाच्या खाली आलं की ह्याला आपण मगपीट म्हणतो, त्याचा उपयोग मी नंतर आपल्याला सांगतो. आणि इथे जो बोगदा आहे त्या तोंडाला जो खडक आहे तो मात्र आपण आवश्यक त्या जाडीचा 5-6 मीटर किंवा जो आपल्या गणिताने ठरेल तो तेवढा ठेवून देतो आणि बाकीचं काम पूर्ण करतो. आणि पॉवर हाऊस एकदा पूर्ण झालं सगळं
आणि आतली मशिनरी वगैरे आपण निघून सर्व सुरक्षित झालं की मग शेवटी हा खडक आपल्याला फोडायला लागतो, त्याला लेकटॅप म्हणतात. तो एकदा फोडला किंवा पाणी त्याच्यातून येतं आणि मग ते सरळ पॉवर हाऊसकडे जाऊन वीज निर्मिती सुरू होते. माझ्यासारखा सामान्य माणसाला एक पडणारा महत्त्वाचा प्रश्न यातला असा आहे की तुम्ही फक्त 5-6 मीटरचा खडक ठेवून त्याच्यावरती एक 72 TMC किंवा 100 TMC असं जे प्रचंड पाणी आहे, तर हे 5-6 मीटर तुमचं ते कसं काय राहू शकतं त्या काळामध्ये जिथपर्यंत तुम्ही ते उडवत नाही आहात? हो, म्हणजे पाण्याच्या बाबतीत कसं आहे की पाण्याचा जो दाब आहे ना तो पाण्याच्या उंचीवर ठरतो. म्हणजे किती साठा आहे, किती पसरला ह्याच्यावर ठरत नाही. मग तळहातावर जेवढा पाण्याचा दाब एका ठराविक उंचीच्या पाण्याचा आहे तेवढा त्याच प्रमाणात दाब सगळीकडे असतो तो. त्यामुळे त्या क्षेत्राला तसं काही लिमिट नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ पाण्याची उंची 40 मीटर असेल किंवा 50 मीटर असेल तर 10 मीटरला 1 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे तळहाताचा जर विचार केला तर 10 मीटरचा लोड ह्याच्यावर 64 किलो येतो, साधारण 8 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर धरलं तर. त्यामुळे उंची पाण्याची किती आहे त्याच्यावर त्या ठिकाणचा दाब ठरतो, पाण्याच्या साठावर नाही. त्यामुळे तेवढ्या उंचीच्या पाण्याचा जो दाब येईल, उदाहरण 40 मीटर उंचीचा 4 किलोग्रॅम पर सेंटीमीटर एवढा दाब येईल. त्यासाठी आपल्याला किती ताकदीचा दगड तिथे ठेवायला लागेल, या दृष्टीने आपण 8 मीटर 6 मीटर तेवढं ते ठेवलेलं आहे. हो. एक तुम्हाला मला थोडासा प्रश्न असा होता की लेक टॅपिंग असा शब्द आपण वापरतो, ह्याच्यासाठी काही मराठी शब्द किंवा मराठीकरण या संकल्पनेचं असं काय करण्याचा काही प्रयत्न केलाय की नाही तुम्ही? मी केलाय. त्याचं आधी आपण त्याला जलाशय विच्छेद प्रक्रिया वगैरे असं म्हणत होतो, पण हा थोडासा लांबचक शब्द पडतो. तसं अग्निरथ गमनागमन दिदर्शिक पट्टिका सिग्नलला म्हणतो तसं. तर त्याच्यासाठी मी सर्वस्पर्श हा शब्द सुचवलाय. पाहू लोकांना आवडला तर तो कदाचित प्रचारात येईल. सर्वस्पर्शाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. एक सुभाषित आहे की पयसा कमलम कमलेन पयहा पयसा कमलेन विभाती सरहा. आता पैसा म्हणजे पैसा नाही, पयसा म्हणजे पाण्यामुळे कमळ सुंदर दिसतं, कमळामुळे पाणी सुंदर दिसतं आणि कमळ आणि पाणी या दोहोच्यामुळे सरोवराला शोभा येते. तेव्हा सरहा हा संस्कृत शब्द आहे. तर या सरोवराला आपण त्या बोगद्याचा खालून स्पर्श करतो म्हणून त्याला मी सर्वस्पर्श असं शब्द ठेवलाय. आता पाहू विच्छेद वगैरे म्हटलं की काय फुटलंय तुटलंय असं वाटतं, तसं न होता आणि तो थोडंसं फक्त सर्वस्पर्शात सुटसुटीत 4 अक्षरी शब्द चांगला वाटतो तुम्हाला. हे जे लेक टॅपिंग आपण किंवा सर्वस्पर्श जे तुम्ही आत्ता केलं, याच्या आधी 1999ला पण आपण हाच प्रयोग कोयनेमध्येच केला होता. आणि माझ्या समजुतीप्रमाणे हा आशियातला तेव्हाचा पहिला होता आणि आता हा आशियातला दुसरा. म्हणजे आशिया खंडामध्ये भारताव्यतिरिक्त किंवा कोयने व्यतिरिक्त कुठेही अन्यत्र कुठेच हे केलेलं नाहीये. बरोबर. तर ह्याचं नेमके फायदे तोटे म्हणा किंवा हे अन्यत्र का होऊ शकत नाही, आणि हे 1999च्या नंतर तुम्ही आता जे करताय ह्याच्यातलं थोडंसं काही? हो नाही, लेकटॅपचं असं आहे की खरं म्हणजे लेकटॅप करायला लागू नये म्हणजे कसं, मी वेगळ्या भाषेत सांगतो की जेव्हा तुमचं प्लॅनिंग आधी ठरलेलं असतं कुठे पॉवर हाऊस करायचं, कुठे इरिगेशन आउटलेट ठेवायचं वगैरे वगैरे, तेव्हा पाणी साठल्यावर नंतर काही करायची गरज पडत नाही. त्यामुळे लेकटॅप करायची गरज पडू नये. पण काही आपले प्रोजेक्ट जुने आहेत, मी म्हणतो तसं की सह्याद्रीत आपल्याला पश्चिमेकडे पाणी मिळवायचं, जेव्हा पिकिंग कन्सेप्ट आला कोयनेसारख्या ठिकाणी की आपल्याला पॅरलल पॉवर हाऊस नंतर बांधणं गरजेचं पडलं, अशा वेळी आपल्याला लेकटॅप करावा लागतो. म्हणजे कुठली आता कोयनेत अद्यापही काही आपल्याला पॉवर हाऊसेसचं प्लॅनिंग आहे आपल्याला, तर ज्या ठिकाणी आउटलेट आधी बांधलेलं नाही आणि नंतर आपल्याला जेव्हा श्रेणी वाढ करायची आहे किंवा आधी अतिरिक्त पॉवर हाऊसेस बांधायची आहेत तेव्हा आपल्याला नेहमीच पाण्याच्या बाजूने बोगदा नाही सुरू करता येत, अशा वेळी लेकटॅप हा करावा लागतो. आणि यामुळे आपण मग जिथे पाहिजे तिथे पॉवर हाऊस बांधून लेकटॅपमुळे ते पॉवर हाऊस त्याला जोडू शकतो. हा लेकटॅपचा फायदा. आणि 99 साली लेकटॅप केल्यानंतर आपल्याला पुन्हा लेकटॅप का करावा लागला हा प्रश्न कदाचित सगळ्या लोकांना आपल्यालाही पडला असेल. त्याचंही मी कारण सांगतो की 99 साली जेव्हा लेकटॅप केला होता तेव्हाचा पाणी वापर काय होता, जेव्हा प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये साधारण 80-85च्या दरम्यान प्लॅनिंग झालं ह्या लेकटॅपचं पहिल्या, तर तेव्हाचा कन्सेप्ट असा होता की आपण पूर्वेला पाणी किती देतोय, बाष्पीभवन किती होतं, पश्चिमेला पाणी किती वळतो, एकूण पाण्याचा वापर किती होतो. तर तेव्हाचा हिशोब असा होता की साधारण 60 TMC पाणी बाष्पीभवन होतं. पूर्वेकडे 20 TMCच्या पुढे तेव्हा मागणी नव्हती इरिगेशनसाठी आणि पश्चिमेकडे 67.5. या हिशोबाने आपलं पूर्वीचं पाणी हे 630 मीटर्स समुद्र सपाटीपासून ही जी सरोवरातली लेवल आहे त्या लेवलच्या खाली जात नव्हतं. मग आणि तेव्हा तो पहिला लेकटॅप होता आणि त्याला वर्ल्ड बँकेची आपल्याला मदत होती. तेव्हा वर्ल्ड बँकेचं असं एक म्हणजे थोडी अँझायटी होती, त्यांची अप्रिहेन्शन होतं की आपण हे करू शकू की नाही इंडियन लोक. म्हणून त्यांनी अशी एक अट घातली की तुम्ही अशी एक लेवल ठरवा की आपण अंडर वॉटर लेकटॅप तर करूच, पण यदा कदाचित काही प्रॉब्लेम आले तर थोडं पाणी कमी करून आपण उघड्यावर सुद्धा करू शकू. म्हणून 630 मीटरच्या हिशोबाने जेव्हा 630 मीटरला पाणी येईल तेव्हा लेकटॅपमधनं सुद्धा पाणी जायला पाहिजे. त्यासाठी त्याला 12 मीटरचं कुशनिंग लागतं. म्हणजे
30 वजा 618 वजा 1200 618 मीटरच्या लेव्हलला आपल्याला तेव्हा लेकटॅप घ्यायचा होता आणि तो लेकटॅप आपण तेव्हा घेतला. मोडकजी, आपण ही चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत, पण या मुद्द्यावरती या टप्प्यावरती आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. ओके. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दवाखान्यात न्यायचं ताईला. थोरलीच्या आईने घरी बाळणपण केलं, ती चूक पुण्यांदा करायची नाही. पश्चातापे दग्ध झाला पुसत अश्रू लोचनांचे, राजेंद्राने चरण धरिले वंद्य त्या नारदांचे. मग नारद मुनींनी त्या मध्वराजाला पोटाशी धरला आणि म्हटलं, झाल्या चुकीबद्दल तुला पश्चाताप झाला हे चांगलं झालं, पण तशी चूक पुन्हा करू नकोस. इथं समोर आपल्या रामरावांचं ताजंच उदाहरण आहे. अहो, या नरदेहाला जन्माला घालणं म्हणजे किड्या मुंगीला जन्माला घालणे इतकं सोपं नाही. बाळंतपणाच्या वेळी स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यामुळं किंवा इतर काही अडचण आल्यास जन्माला येणारा नाजूक जीव दगावू नये म्हणून महाराजा रामरावांनी धाकल्या मुलीचं बाळंतपण दवाखान्यात करण्याचा निर्णय घेतला. घरच्या घरी बाळंतपण हे चिंतेचे होई कारण, दवाखान्यातील प्रसूती ठेवी सुखरूप बाळ बाळंतीण. नमस्कार, पुन्हा एकदा जय महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मोडकजी, आपण सांगत होतात की लेफ्ट टॅपिंगचा हा जो पहिला प्रयोग आपण जो केला त्याच्यामध्ये जागतिक बँकेचे काही शंका भारतीय तंत्रज्ञानविषयी आणि आपल्या इंजिनियर्स विषयी अशा होत्या. तर हे काय होता प्रकार आणि त्याला कसं काय तुम्ही म्हणजे आपल्या सगळ्या टीमनी कसं काय तोंड दिलं? नाही, मी सांगतो जे ॲप्रिहेन्शन होतं ते अनाठाई होतं. आपले तेव्हाचे तंत्रज्ञ सगळे चांगले होते. सगळं सांगायचं म्हणजे लेकटॅप आपण म्हणतो की नॉर्वेतून आपण आणले वगैरे, हा लेकटॅपचा कन्सेप्ट आपण नॉर्वेतून आणला ना जोशीजी, तरी सुद्धा हे सगळं टनेलिंग, त्याचं डिझाईन, लेकटॅपचं प्रत्यक्षात डिझाईन हे सगळं आपणच करतो बरं. म्हणजे त्या प्लगची जाडी किती ठेवायची किंवा काय, ह्या दृष्टीने फायनली नॉर्वेच्या तंत्रज्ञानाचा आपल्याला उपयोग कुठे होतो तर आपण हे जे एक्सप्लोजिव्ह आणतो ती फक्त एक्सप्लोजिव्ह आपल्याकडे बनत नाहीत, आता बनायला लागली ती सुद्धा, पण सध्या तरी आपण ती इम्पोर्ट करतो. म्हणजे स्वीडन किंवा आता डेन्मार्कमधून आपण आणली. ही हँडल करायसाठी आपल्याला नॉर्वेच्या तंत्रज्ञानाची गरज लागते, कारण ती हँडल करायचं कसं किंवा किती वापरायची, ती कशी भरायची काय वगैरे हे अद्याप आपण आत्मसात केलं नाही, म्हणून आपण त्यांची मदत घेतो, नाहीतर सगळं आपणच करतो. तर तेव्हा त्यांनाही शंका होती की लेकटॅप हा खाली होईल की नाही, पण ती शंका खोटी झालीच की, कारण आपण जे 99चा लेकटॅप पाण्याखालीच केला. फक्त त्यामुळे झालं काय की ती लेवल थोडी वरच्या बाजूला आपल्याला ठेवायला लागली, ही शंका होती म्हणून. पण मी म्हटलं तसं आता आपण इथे थोडं बघूया की जेव्हा हे पाणी 630 मीटरला जातं, 630 मीटरला गेल्यानंतर आपल्याला हे बंद पडतं. आता झालंय कसं की मी आपल्याला सांगतो की 1996च्या दरम्यान जेव्हा MKVDC किंवा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली तेव्हा त्यांनी आपल्या कोयना धरणातून अतिरिक्त 20 TMCची मागणी केली. मग 20 TMC पाणी पुरवायचं कुठून? तर आपण काय केलं की कोयनेच्या स्पिलवेची ज्या झडपा आहेत, दार आहेत, त्याला 5 फुटाची आपण जोडपट्टी लावली. त्या 5 फुटाच्या जोडपट्टीच्या मागे आपण 6.5 TMC पाणी साठवलं. म्हणजे 20 TMC अतिरिक्त पाण्यापैकी 6.5 TMC आपल्याला त्या जोडपट्टीच्या मागे साठवत आलं. उरलेलं 14 TMC पाणी मात्र आपल्याला 630च्या खाली जाऊनच घ्यायला पाहिजे. मग ते 630च्या खाली गेलं की हा जो इथला लेकटॅप आहे तो लेकटॅप पाणी खेचू शकत नाही. मग त्यामुळे चौथा टप्पा बंद पडतो. आणि आता इथून पुढे जेव्हा टेबुताकारी मैशाच्या स्कीम्स किंवा जेव्हा इरिगेशन वाढेल, पाण्याची मागणी वाढेल, तेव्हा नेहमीच 630च्या खाली पाणी गेलं तर नेहमीच ऐन एप्रिल-मे मध्ये आपली चौथ्या टप्प्याची वीज निर्मिती बंद पडेल आणि हे काही आपल्याला परवडणार नाहीये. त्यामुळे मग आपण असा विचार केला की अतिरिक्त 6.5 वर झालं आणि 14 TMC पाणी जर आपण खाली जादा सोडलं तर आपण 618 लेवलला येतो. मग 618 लेवलला सुद्धा आपलं जनरेशन चालू राहायला पाहिजे. म्हणजे 618च्या खाली पुन्हा 12 मीटर म्हणजे 606 मीटरला आपण जर लेकटॅप घेतला तर कधीच पाणी म्हणजे वीज निर्मिती बंद पडायचं कारण नाही, आपण पाहिजे तेवढं पाणी वापरू शकू. म्हणून आपण काय केलं की ह्या जुन्या लेकटॅपच्या ह्या HRTच्या मागे 900 मीटरला आपण हा जोड घेतला आणि 4.5 किलोमीटर किंवा 4500 मीटर खोदत आपण टनेल इथपर्यंत आलो. या ठिकाणी आपल्याला बरोबरी 606 लेवल मिळते. मात्र हे खोदकाम करताना आपण इथं एक प्लग ठेवला, या ठिकाणी रॉक प्लग ठेवला आणि इथे आपल्या लेकटॅपचे प्लग आहेत, कारण इथे पाणी येऊन चाललं नसतं. म्हणून वरच्या बाजूला इथे आणि इथे 2 शाफ्ट घेऊन वरून खाली जाऊन आपण हे सगळं खोदकाम केलं. आणि आता आपल्या लक्षात येईल की हे खोदकाम करताना
आपल्याला पुन्हा मी ॲनिमेशनमध्ये दाखवतो थोडंसं की सोयीस्कर ठिकाणी आपण हा शाफ्ट खोदला. त्याच्यानंतर हा शाफ्ट आपल्याला पाहिजे तितक्या लेवलने खाली आणला आणि त्याची एक बाजू आपण जलाशयाकडे नेली. ही 606 मीटरला भिडायसाठी नेलेली लेव्हल आहे आणि मग ती आपण इथे नेऊन या ठिकाणी हा प्लग ठेवला. आता हा टनेल याला जोडायचा आहे. या ठिकाणी ह्याला जोडला की आपल्याला आपलं काम झालं. पण हे जोडताना सुद्धा हे काम आम्ही 100 दिवसात 2010 मध्ये केले. त्याच्याबद्दल वेळ मिळाला तर मी नंतर आपल्याला माहिती सांगतो. आता एवढं सांगतो की हे जोडायचं असेल तर काय काय करायला लागेल की ह्या जोडल्यानंतर ह्या टनेलमधलं पाणी सगळं इकडे येईल. तर तसं व्हायला नको आता. म्हणून आपण काय केलं की या ठिकाणी एक झडप बसवली. ही आपल्याला दिसते. ही झडप इथे बसवली. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सुद्धा झडप बसवली लेकटपच्या बाजूला, कारण हे पाणी इकडून इकडे जायला नको म्हणून. आणि हे पाणी आपण काढून टाकलं त्यातलं. हे ड्राय केल्यानंतर आपण हा टनेल त्याला जोडला. हा जोडल्यानंतर मग आपण हे पाणी इथे भरून चौथा टप्पा चालू करून दिला. इथल्या दारामुळे हे दार जे आहे या दारामुळे हे आता पाणी इथे आत येत नाही. त्यामुळे हा चौथा टप्पा निर्विघ्नपणे चालू राहिला आणि आपला हा भाग कोरडा राहिला. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी जेव्हा आपण हा लेकटॅप केला आता, तेव्हा आता हे पाणी इकडून इकडे जाईल आणि इथलं गेट उचललं की चौथा टप्पा पुन्हा चालू होईल. म्हणजे यासाठी आपल्याला दुसऱ्यांदा लेकटॅप करायला लागला. आपला जो प्रश्न होता. नाही, आता तुम्ही दाखवत होता ते जे चित्र त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला ते पाणी आहे, म्हणजे ते दारं लावून ते बंद केलेलं आहे. बरोबर. हा मधल्या भागात तुम्ही काम करण्यासाठी काय वरून पुन्हा विहिरीसारखं बांधकाम केलं? नाही, कन्स्ट्रक्शन शाफ्ट म्हणतो आपण त्याला, की साधारण जमिनीवरून आपल्याला आवश्यक त्या साईजचे म्हणजे साधारण 6 मीटर बाय 14 मीटरचे आपण शाफ्ट खोदतो, खाली जातो. खाली गेल्यानंतर मग दोन्हीकडून प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजूला असा टनेल वाढवत नेतो. हे करावं लागतं कारण व्हेंटिलेशन किंवा मटेरियल बाहेर काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री याच्या वापरावर मर्यादा येतात म्हणून हे करतो. आता आपण एक 100 दिवसाचं काही सांगत होतो की 100 दिवस ते काम 100 दिवसात काम पूर्ण केलं आणि हा एक विक्रम होता. हे काय होता प्रकार? त्याच्याबद्दल आपल्याला दुसरे प्रेझेंटेशन घ्यायला लागेल, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण जेव्हा पहिल्यांदा हा जो टनेल खोदला म्हणजे जो एक्सटेंडेड HRT आपण म्हणतो, नवीन 4.5 किलोमीटर आपल्याला मी दाखवला तो खोदल्यावर तो जोपर्यंत आपण मगाशी मी ॲनिमेशन मध्ये हे दाखवलं हा जोड करत नाही तोपर्यंत लेकटॅप करण्यात काही अर्थ नाहीये. पण हा जोड करायसाठी मी तेही आपल्याला दाखवलं की ह्यातलं पाणी काढून आपल्याला पॉवर हाऊस बंद करावं लागतं. तर हे पॉवर हाऊस आम्ही आधीचे जे आमचे आडाखे होते त्यानुसार आपल्याला हे जोडायचं काम करायला, कारण खूप काम होतं ते, मी नंतर त्याच्याही आकडेवारी सांगेन. हे जोडायला 200 दिवस लागतील असा आमचा आधीचा अंदाज होता. आणि आपल्या आणखीन कल्पना असते की पाऊस संपला की दिवाळीच्या नंतर लोक येतात कामावर आणि मग आपण काम चालू करतो. मग 200 दिवस हे नोव्हेंबर पासून मोजून जुलैपर्यंत पॉवर हाऊस बंद ठेवा म्हणून सांगणं ऊर्जा खात्याला त्यांनी मान्य केलं नसतं. आणि त्यामुळे 2006 साली जरी आपला हा बोगदा तयार झाला तरी 2010 पर्यंत हा विचारच झाला नाही की जोडायचं कसं आणि एवढे दिवस पॉवर हाऊस बंद ठेवणार का महाजनको. मी जेव्हा जॉईन झालो चीफ इंजिनियर म्हणून 2010ला, तेव्हा मी असं ठरवलं की हे काम आपण करायचं. आणि ते करताना हा 200 दिवसाचा पिरियड कमीत कमी किती करता येईल त्या दृष्टीने आम्ही थोडा विचार केला की काही ठिकाणी स्टील प्लेट त्याच्यामागे कॉन्क्रीट वगैरे आहे, या स्टील प्लेट वाकवणं, नेणं, जोडणं, त्याच्यामागे कॉन्क्रीट करणं, ह्याला 2-3 महिने लागत होते. हा पिरियड कमी करता येईल का? तर टिहरीच्या प्रोजेक्टमध्ये आपण SFRS म्हणजे स्टील फायबर एन्फोर्स्ड शॉर्टक्रीट हा कन्सेप्ट वापरलेला आहे. म्हणजे थोडक्यात नवीन तंत्र तुम्ही आणलं. तोफेने किंवा गनने आपण ते कॉन्क्रीट मारायचं भिंतीला, ते जाऊन बसतं आणि त्याच्यात स्टीलचे त्या पिन्स असतात, त्यामुळे रेन्फोर्समेंटचं एक काम होतं. आणि आपल्याला जेवढ्या ताकदीची अपेक्षा आहे तेवढी ताकद मिळते. आणि हे काम आपण ॲक्सेलरेटर्स किंवा अशा काही गोष्टी वापरल्या सिमेंटमध्ये तर खूप कमी दिवसात होतं. म्हणजे 10-15 दिवसात सुद्धा हे काम आपण करू शकतो. ह्या हिशोबाने तो पिरियड कमी केला. आणि दुसरा चॅलेंज होतं की पॉवर हाऊस आपण पावसाळ्यात जर हे काम केलं तर पावसाळ्यात महाजनकोने आम्हाला तयारी दाखवली होती की आम्ही पॉवर हाऊस बंद करून देऊ. म्हणून आम्ही 2010 साली 15 जुलै ते 31 ऑक्टोबर एवढ्या काळात आम्ही बंद ठेवून पॉवर हाऊस हे काम केलं. आणि ते मात्र ते खरं म्हणजे लेकटॅपपेक्षा ते मोठं आव्हान होतं आणि आमच्या लोकांनी ते केलं. आणि ते केलं म्हणून आता लेकटॅप हा शक्य झाला आम्हाला. आता काय अडचण होती तुम्ही म्हणालात? अडचण त्यात होती शेवटच्या कामामध्ये? अडचण म्हणजे त्यात बऱ्याच गोष्टी होत्या की 1-2 जे म्हणजे टनेलच्या मध्ये आपण ज्या हे ठेवले होते प्लग दगडाचे, तर एके ठिकाणी म्हणजे जुना लेकटॅप जुना टनेल आणि नवीन टनेलाच्या मध्ये जवळपास 23 मीटर लांबीचा तो दगड आपण ठेवला होता. दुसरं एक आहे की एक्सपान्शन चेंबर आपण एक केला होता. एक्सपान्शन चेंबर म्हणजे काय, सर्ज म्हणून कन्सेप्ट असतो बरं का. सर्ज म्हणजे काय की त्या नळातून पाणी चालू आहे आणि पॉवर हाऊस चालू आहे,
तर अशा वेळी जर अचानक पॉवर हाऊस आपण बंद केलं तर पाण्याचा जो हॅमर आहे, दाब आहे, तो एकदम मागच्या बाजूला येतो आणि नुकसान होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून आपण काय करतो, एक विहीर बांधलेली असते, ज्याला सर्ज वेल म्हणतात, की हे पाण्याचा दाबाने पाणी उसळतं आत, म्हणून त्याला उल्लोळ विहीर असं सुद्धा म्हणतात, कारण तो पाण्याचा उल्लोळ होतो. तर त्या उल्लोळ विहिरीचं एवढंच काम नाही, त्याचं खरं काम वेगळं आहे, की जेव्हा पाणी स्थिर असताना आपण पॉवर हाऊस पुन्हा चालू करतो त्यावेळी एकदम पाणी खेचलं जातं आणि त्या गतीने मूळ बोगद्यातून पाण्याचा प्रवाह सुरू झालेला नसतो. त्यामुळे तेवढ्या काळात एखादं हवा खेचली जाते आणि मग ते चालत नाही, टर्बाईनला नुकसानी होते. म्हणून तेवढ्या काळापुरतं पाण्याचा एक जादा साठा त्या विहिरीत ठेवलेला असतो, की हे जेव्हा आपण पाणी खेचतो तेव्हा तो साठा काही काळ जनरेटरला जातो आणि मग HRT मधनं तोपर्यंत पाणी येतं. हे 618च्या हिशोबाने पूर्वी डिझाईन केलं होतं. आता आपण 606ला पाणी खाली आल्यावर तेवढं पाणी पुरत नाही, म्हणून आपण एक वेगळा एक्सपान्शन चेंबर बांधून ठेवला होता. त्याचे डायमेन्शन तुम्हाला सांगतो, 75 मीटर लांब, 23 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल एवढा तो मोठा चेंबर बांधला होता आणि तो सुद्धा मूळ HRTला जोडायचा होता. तिथे सुद्धा तेवढाच प्लग होता. मग ते सगळं दगड फोडायचा, जवळपास 6000 क्युबिक मीटर दगड फोडायचा, त्यानंतर तो नीट त्याचा शेप द्यायचा टनेलचा आणि त्याला SFRS करून ते पुन्हा कॉन्क्रिटिंग करायचं. आणि हे करत असताना त्याला पुन्हा म्हणजे रॉक बोल्टिंग, अँकरिंग करायचं, कारण नंतर पाण्याच्या दाबाने हे केलेलं काम निघू नये म्हणून आपण पुन्हा त्याच्यात रॉक अँकरसाठी बोल्ट्स टाकतो. हे आणि सगळे एक्सप्लोजिव्ह हे करायसाठी आपल्याला जो वेळ लागतो तो फार क्रिटिकल होता. म्हणजे ते तासावर गणित हे सगळं तुम्ही त्या 100 दिवसात तुम्ही हे सगळं बसवलं, प्रचंड काम तुम्ही या काळात केलं. होय. मला तुम्हाला एक थोडंसं आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने, एक समजण्याच्या दृष्टीनं, की आपण TMC शब्द वापरतो, तर TMC म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे दशलक्ष घनमीटर एवढं पाणी. आणि TMC म्हणजे थाउजंड्स ऑफ मिलियन क्युबिक, म्हणजे सहस्त्र, दशलक्ष, सहस्त्र, दशलक्षाचं सुद्धा दलघमी असा शब्द आपण मराठीत TMC साठी वापरतात. TMC म्हणजे थाउजंड्स ऑफ मिलियन क्युबिक फीट, दशलक्ष घनमीटर नाही, दशलक्ष घनमीटरचे 50,000. त्याच्यापेक्षाही अधिक अशा प्रकारचं हे पाणी. नाही, तुम्हाला सांगू का, आता आपण जेव्हा म्हणतो TMC, तुम्हाला कल्पना येतो की आता वरसगाव, पानशेत किंवा खडकवासला धरणं लोकांना माहिती आहेत, पाहिली आहेत लोकांनी. तर वरसगाव पानशेतची कॅपॅसिटी ही 10 ते 11 TMC आहे, खडकवासल्याची 3.5 TMC आहे. या हिशोबाने कोयनेची मात्र आमच्या 105 TMC आहे, म्हणजे वरसगावच्या किंवा पानशेतच्या तिप्पट पानशेत आणि खडकवासल्याच्या तिप्पट पानशेत आणि पानशेतच्या दसपट कोयना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा एका बाजूला आपण दाब सहन करून ते सगळं काम जे करणं, हे जे तांत्रिक आव्हान आपण पेललं, बरोबर. हे करताना आपल्याला काही महत्वाचे क्षण असे काय सांगता येतील? त्याच्यापूर्वी याच्याकडे आपण जाऊया, पण त्याच्यापूर्वी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एकूण महाराष्ट्राच्या वीज निर्मितीची जी काही आवश्यकता, गरज आहे, त्याच्यामध्ये कोयना हे कुठे आहे आणि पाण्यापासून वीज तयार करणं हे स्वस्त आहे आपण असं म्हणतो, तर हे तंत्र काय असतं? आज रोजी आपली जी म्हणजे आपण अपारंपरिक स्त्रोत म्हणतो ते साधारण आपण बाजूला ठेवले, 2022च्या आसपास ते आहेत. तर आपली आज स्थापित क्षमता साधारण 15 ते 16 हजार मेगावॅट एवढी आहे आणि त्याच्यात आपल्या जलविद्युतचा भाग काय की नाही तो 3300 मेगावॅट आहे. आणि या 3300 जलविद्युत पैकी जवळपास 2000 हा वाटा कोयनेचा आहे. म्हणजे हायड्रोच्या एकूण जनरेशनच्या टक्केवारी 60% जवळजवळ हा कोयनेचा आहे. आणि जलविद्युतच्या बाबतीत मी सांगितलं एक फायदा म्हणजे की ते केव्हाही चालू बंद करता येते. पुन्हा त्यासाठी आपल्याला काही जाळावं लागत नाही, कोळसा जाळावा लागत नाही किंवा फ्युजन रिएक्शनसाठी आपल्याला किंवा हे जे थोरियम बिरियम असलं काही लागत नाही. ग्रीन एनर्जी असं म्हणतो आपण. तर हा फायदा आहे त्याचा. आणि दुसरं असं की मी तर म्हणतो की हे जे आपण जलाशय जे तयार करतो ते जलाशय ती ह्याला हानिकारक नाही होऊ शकत पर्यावरणाला. कारण आता कोयनेसारख्या ठिकाणी एवढा मोठा जलाशय आहे म्हणून त्याच्यासाठी 43,000 हेक्टरचं रिझर्व्ह फॉरेस्ट किंवा सँक्च्युअरी आज ती पोचली जाते. मी तर म्हणतो की ती जलाशयामुळेच पोचली जाते. त्यामुळे अशा प्रकारचे जलाशय निसर्ग सौंदर्य पण आपण कोयनेच्या परिसरात पाण्यामुळे तयार करू शकलो हो असं माझं म्हणणं आहे. हा फायदा आहे जलविद्युतचा. त्यामुळे जलविद्युत जितकं शक्य असेल तितकं वाढवण्याचा प्रयत्न खरं म्हणजे नियोजन. त्यात एक रेशो आहे बरं का, की तुम्हाला मी सांगतो की मी आपल्याला बोललो की पीक ऑफ पीक कन्सेप्ट मी अशी बोललो. थर्मल जर वाढवत राहिलो तर थर्मल आणि हे जे आहेत न्यूक्लिअर त्याची जी जनरेशन आहे ती रात्री आणि दुपारी जवळजवळ वाया जाते. मग हे वाया गेली आपण साठवू तर शकत नाही.
मग याला जलविद्युत हा एक वेगळा मार्ग आहे. म्हणजे ह्याच्यात काय करायचं की पिकिंगच्या वेळी पाणी सोडायचं आणि जेव्हा ही ऑफ पीक पॉवर अवेलेबल होईल त्यावेळी ती पॉवर वापरून पुन्हा हे पाणी वर चढवायचं. अशा प्रकारचं आपण घाटघरला पॉवर हाऊस केलंय. तर असे आता इथून पुढे पंप स्टोरेज स्कीम्स केल्या तर ते ग्रीन एनर्जी होईल आणि वाया जाणारी एनर्जी ही वापरली जाईल. त्यामुळे जलविद्युतचा हाही एक फायदा आहे. लेक टॅपिंग करताना आपल्याकडे हे तंत्र आपण आता विकसित केलेलं आहे, याचा काही अन्यत्र कुठे वापर होऊ शकतो का, किंवा हे तंत्र तुम्ही आणखीन कोणाला दुसऱ्या देशांना म्हणा किंवा दुसऱ्या राज्यांना हे आपण काही देऊ शकतो का? आणि मुळात हे नॉर्वेतून आलं असं आपण जे सांगत होतात मगाशी, तर हे नॉर्वेमधून म्हणजे तिथे ते असण्याचं काय वैशिष्ट्य काय, म्हणजे तिथे भौगोलिक परिस्थिती किंवा अशी काय आहे का नैसर्गिक? नॉर्वेमध्ये मी सांगितलं जसं की बर्फ वितळून किंवा अशी अनेक सरोवर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना विजेची निर्मिती सतत जेव्हा लागते किंवा त्याची मागणी येते तेव्हा त्यांना ह्या काळात मी सांगू तसं की अनेक सरोवर टप्प्याटप्प्याने असल्यामुळे एका सरोवरातून दुसऱ्यातून तिसऱ्यात हे त्यांना पाणी घेऊन तिथे अनेक छोटी छोटी जनित्र उभारणं शक्य असतं. आणि म्हणून नॉर्वेतल्या लोकांनी पहिल्यांदा हे कन्सेप्ट डेव्हलप केला. आणि आता आपल्याकडे काही ठराविक मी म्हटलं एक्सप्लोजिव्ह वगैरे ह्या गोष्टी सोडल्या तर आपले तंत्रज्ञान आता तयार झाले. इव्हन आमच्या कोयनेतले सगळे तंत्रज्ञान लेकटॅप आता इंडिपेंडेंटली करू शकतील असा मला विश्वास निर्माण व्हायला लागलाय. बाकीच्या देशांना आपण द्यायची मागणी केली तर आपण देऊ शकतो त्यांना सल्ले. हा जो आहे लेक टॅपिंग आपण जे करतायत तर हे करत असताना तुम्हाला भूगर्भशास्त्रीय असा काही अभ्यास करावा लागला का, कोयनेच्या परिसराचा किंवा तिथल्या एकूण खडक रचनेचा, आणि त्याच्यातून तुम्हाला काही तंत्र शोधावं लागलं का? नाही, एक आहे की सुदैवाने मी म्हणतो आपण महाराष्ट्राला म्हणतो कणखर देशा दगडांच्याही देशात आपला सगळा काळा कातळ आहे. दगड जो आपला आहे त्याला बेसाल्ट म्हणतात, तो पूर्ण काळा कातळ आहे. इथे कुठल्याही प्रकारचे स्ट्रेसेस किंवा डिफॉर्मेशन्स होत नाहीत. आपण अगदी निर्धास्तपणे टनेलिंग करू शकतो. काही ठिकाणी फक्त व्होल्कॅनिक ब्रेशिया वगैरे आपण म्हणतो ज्याची इलास्टिसिटी वेगळी असते आणि अशा ठिकाणी जोपर्यंत तो दगड आपण एक्सपोज करत नाही तोपर्यंत त्याची ताकद चांगली असते. पण एकदा तो खोदकामात उघडा झाला तर त्याच्यासाठी काही थोडीफार काळजी घ्यावी लागते, पण ती फक्त त्याला सपोर्ट देण्यापुरतीच. बाकी काही ह्या काळ्या खडकात आपल्याला टनेलिंग करताना काही मोठा प्रॉब्लेम आलेला नाहीये. मला वाटतं की आपण पुढे जायच्या ऐवजी प्रत्यक्ष लेकटॅपच्या काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या मी थोडं जर दाखवल्या की आपण आताच दाखवू आणि ते दाखवल्यावर मग मी आपण म्हणता ना की जे कुठले अनुभव विशेष आले होते वगैरे ते नंतर दाखवतो. आधी मी हे लेकटॅपचं पूर्ण करतो. म्हणजे पूर्ण करा प्लीज. तर आता मी म्हणत असं की आता हे पाणी लेकटॅपचा आपला हा जो टनेल आहे म्हणजे हा इमर्जन्सी गेटचा टनेल आहे, शाफ्ट आहे, ह्याच्यात एक गेट आहे. आता हा जो आहे टनेल हा पण काढलाय. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण ज्या लेकटॅपचं काम यावर्षी सुरू केलं तेव्हा हा जो दगडाचा रॉक आहे म्हणजे रॉक प्लग ज्याला म्हणतो हा पण 8-8.5 मीटर ठेवला होता आणि फार तो इरेग्युलर ठेवला होता कारण त्याच्या अजून विचार करायचा होता आपल्याला. आपण काय केलं त्याच्यानंतर की हा जो रॉक प्लग आहे तो आधी व्यवस्थित ड्रेस करून घेतला. हा ड्रेस करून घेतल्यानंतर आता ह्याच्यात एक अडचण ह्या लेकटॅपमध्ये अशी वेगळी आली बरं का जोशी साहेब की 99 साली आपल्याला एकदा 95 साली जेव्हा पाणी कमी झालं होतं तेव्हा लेकटॅपची जागा कशी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, उंच सखल आहे, उतार किती आहे, दगडगोटेवर आहेत पाहता आलं आणि नुसतं पाहता नाही आलं. त्या ठिकाणी आम्हाला थोडे बंदिस्ती करून ती जागा सुरक्षित करता आली. तसं ह्या शक्य नव्हतं. म्हणजे वर खरोखर जमीन कशी आहे, किती उंच सखल आहे, दगडगोटे किती आहेत, माती किती आहे, हा फक्त ड्रेजिंग करून जो अनुभव आला त्याच्यावरच त्याची खात्री करून घेणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही काय केलं की ह्याच्यातून थ्रू 5 होल्स मारले म्हणजे विंधन विवरं घेतली अगदी जलाशयापर्यंत आणि त्याच्यातून निघालेल्या कोर्समधून तो दगड कसा आहे, त्याच्यात काही हीण आहे का, इंट्रुजन्स आहेत का, जॉईंट्स आहेत का आणि त्या हिशोबाने आपण हा रॉक प्लग किती जाडीचा ठेवू शकू त्या ताकदीनुसार हा अंदाज घेतला. आणि मग आम्हाला असं कळलं की आपण 5 किंवा 5.5 मीटर प्लग ठेवला तरी तो तेवढा ताकदीचा होईल. म्हणून आपण मग शेवटी तोही दगड काढून हा 5 मीटरचा फक्त आपण प्लग ठेवला आणि हे जे लाकडाचे प्लॅटफॉर्म्स आहेत ते तयार केले फायनल ब्लास्टच्या साठी. आणि नंतर कन्सेप्ट काय असतो की आता हा लेकटॅप करताना प्रत्यक्षात आपल्याला हे गेट आपल्याला खाली उतरवावं लागतं कारण आपण याला ज्याला ओपन लेकटॅप म्हणतो त्या प्रकारचा लेकटॅप आहे. म्हणजे इथे आपण पाणी भरलं सगळीकडे की इकडून येणारा पाण्याचा दाब हा इकडून खालून ह्याच्यावर ऍक्ट होतो. वरचा पाण्याचा दाब या दोन्ही दाबात किती फरक ठेवायचा अशी काही गणित आपल्याला करता येतात. हे झाल्यानंतर आपण काय करतो हे गेट उतरवलं की आपण जलाशयातून इथे पंप बसवतो आणि हे पाणी म्हणजे भरायला लागतो. आपण हे पाणी भरत आलं की आपण पाहताय हे पाणी भरलं जातंय. हे पाणी आपल्याला ते प्री कॅल्क्युलेटेड म्हणजे आधी ठरवलेल्या
पातळीपर्यंत आपण पाणी भरतो. हे पाणी भरलं की आपल्याला ह्या ठिकाणी एक हवेची पोकळी निर्माण होते. हवेचा उशी ठेवतो मुद्दाम. याचं कारण असं की लिक्विड्स पाणी बिणी याला इनकॉम्प्रेसिबल म्हणतात, ती दबली जात नाहीत, आकारामध्ये त्याचे फरक पडत नाही. मग इथंपर्यंत जर आपण पाणी ठेवलं आणि ब्लास्ट केला तर या ब्लास्टचा किंवा त्या स्फोटाचा जो धक्का आहे तो पाण्यातून पाणी दाबलं न गेल्यामुळे पूर्ण त्याच ताकदीने इथे येऊन ह्या गेटवर मार देऊ शकतो आणि त्यामुळे गेटचं नुकसान होऊ शकतं. तसंच पाणी इथनं उसळूही शकतं बाहेर. तर हे होऊ नये म्हणून आपण ही हवेची उशी ठेवतो, म्हणजे हवा दाबली जाते. त्यामुळे हा स्फोट झाला की हवा दाबली जाऊन तिथे ॲब्सॉर्ब होते, एनर्जी काही शोषली जाते. तसंच या हवेमुळे इथे निर्माण होणारे गॅस हे वर ढकलले जातात आणि ते इथून बाहेर पडतात. हा फायदा होतो. तर हे ड्रिलिंग सुद्धा आपण असं केलंय की ही जी आपल्याला दिसते सेंट्रल डायमंड जो आहे तो इथे आहे. या डायमंडच्या ड्रिलिंगचा पॅटर्न आपण असा केलाय की ड्रिलिंग म्हणजे प्रत्यक्ष जिथे स्फोटकं लावलेली आहेत तो हा भाग आहे त्यासाठी. आणि ती होल मात्र आपण थ्रू करत नाही बरं का. ही बाकीची सुरुवातीला 5 होल जशी आपण थ्रू केली तशी थ्रू करत नाही. ही आपण थोडी कमी ठेवतो, दगडाच्या जाडीपेक्षा थोडी 0.30 म्हणजे 1 फूट 1.5 फूट कमी ठेवतो. तर तशी ही आपण 119 होल टोटल ड्रिल केली आहेत. त्यातली ही जी सेंटरची 9 दिसत आहेत ही 5 इंच डायमीटरची आहेत आणि बाकीची 2 ते 2.5 इंच डायमीटरची आहेत. ही अशासाठी की सुरुवातीच्या ब्लास्टला ते हा ब्लास्ट इफेक्टिव्ह व्हायला, हे पडायसाठी की कुठेतरी जागा लागते ना, म्हणजे दगड खाली क्रश व्हायसाठी आधी थोडी जागा करून ठेवायला लागते. म्हणजे सुरुवातीचा भाग आधी क्रश होतो आणि मग ह्या ज्या रिंग आहेत त्याच्यात डिले डिटोनेटर्स आपण भरतो. म्हणजे पहिल्या रिंगपेक्षा 100 मिलीसेकंद उशिराने दुसरी, मग त्याच्यानंतर पुन्हा तिसरी. त्यामुळे हा दगड आत कोलॅप्स होत येतो. तर उदाहरणार्थ आता मी ठेवतो की आपण हे ब्लास्ट जेव्हा करतो तेव्हा ब्लास्टचा पॅटर्न हा असा होतो. हे असे ब्लास्ट झाले म्हणजे हा सेंट्रल डायमंड ब्लास्ट झाला. त्याच्यानंतर हे पहिली रिंग, त्याच्यानंतर डिल्याने दुसरी रिंग, त्याच्यानंतर डिल्याने तिसरी रिंग, चौथी आणि 5वी या प्रकारे ब्लास्ट होतात. आणि ब्लास्ट झाले की आता आपण हे पाहतोय अशा प्रकारे हा आवाजही ठेवलाय तो 1.17 सेकंदात हा सगळा ब्लास्ट पूर्ण होतो. कारण आपण जे फरक ठेवतो तो मिली सेकंद मध्ये ठेवतो. आणि हा झाला की आपण इथेही पाहूया काय होतं ते. हा बघा, तर पुन्हा एकदा दाखवतो. हे लक्ष ठेवा की जेव्हा हा गॅस वर जातो तेव्हा हे जे खडक आहेत हे या ठिकाणी जमा होतात. याला मकपीट असं म्हणतात. ही मुद्दाम ठेवलेली असते की जेव्हा हे दगड इथे साठतील ह्याचा आकार फलकचा आकार असतो, त्याचा जो फुटल्यावर साधारण लूज आकार होतो. म्हणजे 1 असेल दगड तर त्याचा 1.4 टाइम साधारण लूज खडक होतो. त्याच्या सुद्धा म्हणजे ह्या प्लगच्या जवळजवळ आपण तिप्पट ते चौपट ही जागा ठेवतो. ते मी तुम्हाला मगाशी हाच प्रश्न विचारणार होतो की त्या टनेलच्या खाली असं एक आणखीन एक मोठं विवर सारखं जे दिसतंय ते काय? हो, मगाशी मी दाखवलं, मी नंतर सांगतो म्हटलं होतं. ते मकपीट ही आता आपण पहा की जेव्हा ब्लास्ट होईल तेव्हा हे इथे येऊन जमेल आणि मग पाणी इकडे जाईल. हे बघा, हा ब्लास्ट वर गेला, हे मग इथे येऊन जमलं आणि आता हे एकदा जमलं आणि स्थिरस्थावर झालं. आणि जेव्हा आता 630च्या खाली पाणी जाईल तेव्हा आपल्याला हे चालू करायला लागेल. तेव्हा फक्त हे गेट उचललं की पाणी इकडे प्रवाहित होऊन जाईल. हे बघा, आता हे पाणी उचललं की पाणी प्रवाहित होईल आणि मग ते लेकटॉपकडे जाईल. मग तो मूळच्या तुमच्या विवराला मिळून ते पॉवर हाऊस कडे विद्युत निर्मिती पुन्हा चालू होईल. हो. मोडकजी, आपण ही चर्चा आपण आणखीन पुढे अशीच चालू ठेवणार आहोत. पण आणखीन एकदा आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दवाखान्यात न्यायचं ताईला. थोरलीच्या आईने घरी बाळणपण केलं, ती चूक पुण्यांदा करायची नाही. पश्चातापे दग्ध झाला पुसत अश्रू लोचनांचे, राजेंद्राने चरण धरिले वंद्य त्या नारदांचे. मग नारद मुनींनी त्या मध्वराजाला पोटाशी धरला आणि म्हटलं, झाल्या चुकीबद्दल तुला पश्चाताप झाला हे चांगलं झालं, पण तशी चूक पुन्हा करू नकोस. इथं समोर आपल्या रामरावांचं ताजंच उदाहरण आहे. अहो, या नरदेहाला जन्माला घालणं म्हणजे किड्या मुंगीला जन्माला घालणे इतकं सोपं नाही. बाळंतपणाच्या वेळी स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यामुळं किंवा इतर काही अडचण आल्यास जन्माला येणारा नाजूक जीव दगावू नये म्हणून महाराजा रामरावांनी धाकल्या मुलीचं बाळंतपण दवाखान्यात करण्याचा निर्णय घेतला. घरच्या घरी बाळंतपण हे चिंतेचे होई कारण, दवाखान्यातील प्रसूती ठेवी सुखरूप बाळ बाळंतीण. नमस्कार, पुन्हा एकदा जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. मोडक साहेब आपल्याला लेग टॅपिंग याविषयी बरीचशी खूपच इंटरेस्टिंग अशी सगळी माहिती सांगतायत. कार्यक्रमामध्ये आणखीन आपल्याला रंगत येते.
तर मी आता मोडक साहेबांना विचारतो की याच्यामध्ये आणखीन आपल्याकडे आपण जे स्लाइड दाखवत आहेत तर त्याच्यामध्ये आणखीन आपल्याकडे काय माहिती आहे? मी अशी बोललो, मला मुद्दाम ही काही माहिती दाखवायची की आम्ही जे काम केलं, कुठलं 100 दिवसात 2 टनेल जोडायचं, त्याच्यात साधारण कामाची व्याप्ती कशी होती, काय काय त्याच्यात एंट्री कशी होत्या, नंतर कुठली मशिनरी वापरली, काय वापरलं, त्याच्या थोड्या स्लाइड्स आहेत आपल्याकडे, त्या दाखवल्या की मग आपल्याला त्याच्याबाबत दाखवतो. हा मी माझी एक्सपान्शन चेंबर जो म्हटला ना, हा जो त्याचा डायमेन्शन 75 मीटर बाय 30 मीटर बाय 23 मीटर जी आहेत, तो हा एवढा मोठा प्रचंड झालं नाही. आणि ते हे आपला हा जो HRT किंवा हेडरस टनेल आपण म्हणतो त्याला हे आपण हे जे लाल भाग दिसतो इथून जोडण्यात आलेलं होतं ते, आणि हे आपल्याला जोडायचं होतं मूळ्याला. त्यासाठी आपण मी म्हटलं तसं हा एक 8 ते 9 मीटर जाडीचा आपण रॉक प्लग ठेवला होता त्या चेंबरच्या पासून पुढे. हे जोडायचं काम कसं केलं तर आपण तिथे आधी एक 3 मीटर डायमीटरचा थ्रू बोगदा आपण त्या टनेलपर्यंत नेला, त्यात तो इथे बाहेर पडला. तर ह्या ह्याच्यातून आपण एअर, पॉवर आणि वॉटर या 3 लाईन्स आपण आत आणल्या आणि मग आतून प्रत्यक्षात फोडायचं काम चालू केलं. हे पहा, आता आपण म्हणजे खालनं फोडत फोडत वर येतोय, हे दिसतंय आपल्याला, आणि खालून आता हे असा दिसतोय शो, म्हणजे आपण दिसतंय आपल्याला स्लाइड ती की आपण इकडून ते वरच्या बाजूला बघतोय. हा दगड सगळा फोडलाय. आता हा दगड आपल्याला मी म्हटलं तसं हा मूळचा टनेल इथे आहे तो हा, आणि हा जो आहे तो आता आपण वरून एक्सपान्शन चेंबरकडून आलेला टनेल. हे जोडायसाठी मी आपल्याला बोललो की आपल्याला इथे स्टील लायनिंग पूर्वी जे करायचं डोक्यात होतं, त्याच्या मागे कॉन्क्रीट करायचं डोक्यात होतं, जे आपण टाळलं आणि ज्याला आपण SFRS किंवा स्टील फायबर एन्फोर्स शॉर्टक्रीट जे केलं, त्याचे आपण हे मशीन मुद्दाम आणलेलं होतं. आणि हे मशीन रोबोटिक होतं, म्हणजे किती उंचीपर्यंत आणि आपल्याला पाहिजे त्या वेगाने पाहिजे त्या ठिकाणी हे कॉन्क्रीट त्या गनने मारून शॉर्टक्रीट करून हे मशीन त्या टनेलमध्ये नेलं कसं, आणि ते का आत नेऊन ते जोडलं गेलं काय? नाही, हे मशीन आपण सरळ वरनं उतरवलं. आपल्याकडे डिचोली नावाच्या गावाला कन्स्ट्रक्शन शाफ्ट आपण केलाय. त्या कन्स्ट्रक्शन शाफ्टची डायमेन्शन जी आहेत ती 14 मीटर बाय 6.5 मीटर आहेत. तेव्हा त्याच्यातून क्रेनच्या सहाय्याने आपण सरळ खाली उतरवलं. आता ही क्रेन सुद्धा मला वेगळी आणायला लागली, ते मी तुम्हाला नंतर दाखवतो, पण मुद्दाम म्हणजे तोही अडचण होती मोठी, मी त्याबद्दल थोड्या वेळानं सांगतो. हे आता तुम्हाला दाखवतोय मी की हे जे आपण ह्याचं काम केलं, जे शॉर्टक्रीटच्या बाबत आणखीन काही स्लाइड्स दिसत आहेत आपल्याला, याही पाहण्यासारखे आहेत. हे शेवटी हळूहळू आपण कॉन्क्रीट भरत त्याला आकार देत आपण जोडायचं काम केलं. तसंच 2 हे म्हणजे जिथे सर्ज वेल आपण मी म्हटली ते जोडायचं काम मी दाखवलं. हे म्हणजे जुना आणि नवीन बोगदा जोडायचं जे काम आहे ना, जे लेव्हलचं आहे ते याच्या ठिकाणी बघा, हा जुना टनेल आहे आणि हा नवीन टनेल आहे HRT. याच्यामध्ये एवढा 23 मीटरचा आपण हा प्लग ठेवला होता रॉकचा. तर हे आपण आधी पायलट ज्याला म्हणतो 3 मीटरचा, हा पायलट आपण इथनं आधी सुरुवातीला खोदला. आता फोटोत प्रत्यक्ष मी दाखवतो की हा रॉक प्लग आहे, ह्याच्या मागे आपल्याला दिसतोय, आणि त्याच्यात आपण 3 मीटरचा हा जो आहे पायलट, तो पायलट खोदला. त्याच्यानंतर त्याच्यातून पुन्हा आपण ह्या एअर, वॉटर, पॉवर ह्या लाईन्स खाली आणल्या आणि मग त्याचं खोदकाम चालू केलं हळूहळू. हे खोदकाम चालू असता तिकडून पुन्हा काही हे खोदकाम चालू आहे. खोदकामाच्याच काही स्लाइड्स आहेत. हे आता जवळपास खोदकाम पूर्ण झालंय आणि इथे आपल्याला मार्क दिसत आहेत त्या ह्याचे खोदकाम केलेल्याचे. आणि त्याच्यानंतर त्याला हे जे मी म्हटलं तसं अँकर्स आणि बोल्ट्स हे बसवून, कारण एका लेअरमध्ये आपण हे कॉन्क्रीट करू नाही शकत शॉर्टक्रीट. पहिला लेअर झाला की त्याच्यात असं अँकर्स टाकायचे आणि त्याच्यावर दुसरा लेअर टाकायचा, हे असं आपण करतो. हा आता सांगायचं म्हणजे हा एक अनुभव थोडा आम्हाला विचित्र आला की मी आता मला अशी म्हटलं की वरती जे बांधकाम सारखं दिसतं ते काय सांगतो की ज्या शाफ्ट मधनं आम्ही मुळात सगळं काम करणार होतो, म्हणजे त्याच्यातून माणसं उतरवणं, मशीन उतरवणं खाली आणि फोडलेला दगड बाहेर काढणं, त्यासाठी हा डिचोलीचा शाफ्ट, त्याच्यावर ही क्रेन बसवली होती आम्ही जुनी एक. या क्रेनला कॅपॅसिटी कशी होती की 10 टन किंवा 20 टन, म्हणजे 20 टन जर लोड उचलायचा असेल तर त्याची स्पीड 8 मीटर आणि निम्म लोड उचलायचं असेल 10 टन उचलायचं असेल तर 16 मीटर अशी संकल्पना होती. तर आम्ही म्हटलं की आधी हे जर प्रत्यक्षात ट्रायल घेऊया, म्हणून जेव्हा आम्ही ट्रायल घ्यायला गेलो तेव्हा ही वापरात नव्हती, जवळपास 10 वर्ष ही क्रेन वापरात नव्हती आणि ह्या डोक्यातच आलं नाही आमच्या. जेव्हा प्रत्यक्षात ट्रायल घ्यायला गेलो तेव्हा आपल्याला दिसतंय का की हे पूर्ण पिळला गेला रुपतो आणि याचा स्पीड 6 मीटरच्या वर आम्हाला येईना आणि वजन 10 मीटरच्या पुढे, आणि ह्या प्रकारे काम ते शक्य नव्हतं 100 दिवसात, कारण ह्याला अशा स्पीडने ह्या क्रेनने काम करणं शक्य नव्हतं. म्हणून मग शेवटी मी हा बघा आणखीन एक जवळचा फोटो आहे, ही पूर्ण पिळली गेली आहे ती, हे वायर रोप. म्हणून ही एक क्रेन आणली मुद्दाम त्यासाठी. ती क्रेन काढून टाकली
जुनी, आणि हा निर्णय मला तात्काळ घ्यावा लागला. हे काम नाही तर झालंच नसतं. ही मोठी आम्ही क्रेन आणली, ह्याची कॅपॅसिटी 300 टनाची आहे, पण टनापेक्षा त्याचा स्पीड महत्वाचा आहे. 80 मीटर पर्यंत पर मिनिट, 80 मीटर पर्यंत हे काम करू शकते. 80 मीटर पर पर मिनिट तेवढं ते खाली ज्या वेगाने ते रोप बकेट खाली जाईल किंवा माणसं खाली जातील, या स्पीड पाहिजे. कारण आपल्याला दिवसात 4-5 ट्रिप्स माणसं आणि ती मटेरियल काढलं नसतं तर हे काम झालं नसतं 100 दिवसात. हा निर्णय मला तेव्हा एक घ्यावा लागला. दुसरी एक अडचण अशी आली की ट्रॅशरॅक आपण जे बसवतो, ट्रॅशरॅक म्हणजे काय की आपली इंटेकची मांडणी कशी असते की सुरुवातीला आपलं इमर्जन्सी गेट असतं, पाणी इंटेककडून आलं म्हणजे लेकटॅपकडून आलं की पहिल्यांदा इमर्जन्सी गेटवर येतं. त्याच्या पुढे एक जाळी असते ट्रॅश रॅक, ज्याच्यात आपण ट्रॅश सगळा हे करतो, म्हणजे कचरा पाण्यात जर काय कचरा असेल तर तो पाण्यात जमा असेल व्हावा. तो, कारण पुढे जाऊ नये म्हणून तो ट्रॅश रॅक. त्याच्या पुढे सर्व्हिस गेट्स. तर ही जी जाळी आपण पातळी जाळी बसवली होती, तर त्याच्या डिझाईनमध्ये आपण जी काही विशिष्ट व्हेलॉसिटी कन्सिडर केली होती, त्याला व्हायब्रेशन किती येतील हेही कन्सिडर केलेलं होतं. पण काम सुरू केल्यानंतर जेव्हा मी ते सगळी वर काढली तेव्हा असं आढळलं की त्याच्या पट्ट्याच तुटून गेल्यात. म्हणजे इथे मध्ये तुम्हाला दिसतंय कुठे येतं, शिल्लकच नाही आहेत जाळ्या. हा मोठं चॅलेंज होतं की करायचं काय. आणि 2 महिन्यात आपण हे सगळं, हे बघा त्यावेळी इन्स्पेक्शन चालू होतं, मी उभा राहून इन्स्पेक्ट करतोय आणि त्याची अवस्था ही गंजलेली आणि तुटलेली अशी होती. आणि हे मला शक्य नव्हतं, म्हणजे हे तेवढ्या दिवसात ह्याचं रिपेअर करणं आणि ते रोल करणं शक्य नव्हतं. योगायोगाने असं झालं की आता आपण जर लेकटअप केला ना, त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारच्या जाळ्या आम्ही तयार केलेल्या होत्या. हे जुन्या लेकटॅपच्या वरची जाळी आहे. तर इथं आम्ही काय केलं, तात्काळ त्या नव्या लेकटॅपच्याकडे केलेल्या जाळ्या इथे आणून बसवल्या, कारण त्याचा सदैवाने साईज एकच होता. त्यामुळे त्या आणि ह्या मी तिकडे नेल्या आणि लेकटॅप होईपर्यंत मध्ये आम्हाला 3-4 महिने मिळाले, त्याच्यात आम्हाला दुरुस्त करून त्या नवीन लेकटॅपला बसवता आलं. म्हणजे हे सुद्धा असा चॅलेंज होता की तात्काळ निर्णय घेणं गरजेचं होतं. नियोजन ज्याला आपण म्हणतो, हा, ते तशा झालं. मॅनेजमेंटचा भाग जो आहे, काही काही निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ती क्रेन नवीन आणणं, या जाळ्या तिथे बदलून तिकडे टाकणं, असे काही. आणि ते तुटलेल्या जाळ्या सुद्धा नुसतं नाही, तिथे तुटल्या नुसत्या नव्हत्या, त्या टनेलमध्ये सगळीकडे जाऊन बसल्या होत्या. म्हणजे ह्या साफ करून काढणं वॉज ऑल्सो, हा बघा ह्या सगळीकडे आव्हानच होतं. पण हे असं कशामुळे झालं असेल, काय पाण्याच्या दाबामुळे? नाही, कसं असतं, पाण्याची व्हेलॉसिटी असते की नाही, किती प्रमाणात पाणी येतंय आणि ते किती एरियात पसरते ह्याच्यावर त्याची व्हेलॉसिटी ठरते, पाण्याची वेग म्हणतो आपण तो. तर आपण असं गृहीत धरतो की ह्या एवढ्या टनेलमधनं ते पाणी ज्या वेगाने येईल, त्याच्यापुढे आपण एक्सपान्शन चेंबर असतो आपला, की इथे ट्रॅश रॅक आहे, इथे हे आहे, इथे ते आहे, वेगवेगळे गेट्स आहेत, मोठा चेंबर आहे. त्या मोठ्या चेंबरमध्ये पाण्याची गती आपोआपच कमी व्हायला पाहिजे, कारण एरिया वाढला आणि त्या गतीने पुन्हा तिथून पुढे पाणी गेलं की ते मग नेहमीच्या गतीने पुढे जाईल. त्या एक्सपान्शन चेंबरमध्ये ही गती कमी होईल अशी कल्पना होती, पण त्याची कमी झालेली दिसत नाही. म्हणजे ह्या काही गोष्टी आता पुन्हा आपल्याला पडताळाव्या लागतील की तशीच गतीने पाणी आजूबाजूला न पसरता सरळ स्ट्रीमलाईनने पुढे जातं आणि व्हायब्रेशन निर्माण करतं का. थोडा अभ्यास करावा लागेल याचा अजून आपल्याला. आणि मी म्हटलं तसं आम्ही म्हणजे ह्या लेक टॅप मध्ये तुम्हाला एक आणखीन एक नवीन ज्ञानाचं दालन पण उघड झालं. बरेच दालन आम्ही तांत्रिक जे ज्याचं एरवी तुम्हाला पुस्तकी ज्ञानामधून जे मिळणार नाही ते प्रत्यक्ष अनुभवातून जे मिळेल, हो, असा एक भाग तुम्हाला याच्यातून आढळला. नाही, आता सांगतो ना की गेल्या खेपेस लेकटॅप केला, यशस्वीपणे आपण केला, त्यात कुठलीही चूक नव्हती. पण तरी सुद्धा आपण अनुभवातून काही गोष्टी जास्ती शिकतो. त्याचं मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की आम्ही काय काय इम्प्रूव्हमेंट. आपला वेळ आता थोडा अधिक, म्हणजे आता कार्यक्रम खूपच रंगतोय, परंतु आपल्याकडे वेळ अतिशय कमी. थोड्या वेळात सांगायचा प्रयत्न करतो, जेवढ्या वेळात होईल तेवढं. की काय काय गोष्टी आम्ही कशा केल्या की गेल्या खेपेचा आपला प्लग होता तो तिरका होता, 45 डिग्रीला होता. त्यामुळे आपण 6 मीटर जरी म्हटलं तरी प्रत्यक्षात तिरक्या खोद्यासाठी आपण 8.5 मीटर पर्यंत ते टनेल खोदले होते. प्रत्यक्षात ते 8.5 मीटर. आपण आता काय केलं, ह्या खेपेचा प्लग 80 डिग्रीला ठेवला, म्हणजे जवळजवळ वर ठेवला आणि त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम कमी आला, एक्सक्लुझिव्ह आपण कमी वापरली आणि त्यामुळे आपल्याला यशस्वीपणे हा लेकटॅप करताना काही इम्प्रोव्हायझेशन सुद्धा करता आलं. सुधारणा नेहमीच वाव असतो, पुढच्या लेकटॅपमध्ये आणखीन सुधारणा करू आपण. पुढचा लेकटॅप करावा लागेल असं वाटतं तुम्हाला? हो, करावा लागेल. तशी तयारी काय सुरू आहे? नाही, डॅमच्या डाव्या बाजूला आपण नवीन पॉवर हाऊस करतोय, त्याला आउटलेट डॅम मध्ये नाहीये, त्याच्यासाठी सुद्धा आउटलेट आपल्याला लेकटॅपने. म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्पाचा हा पुढचा एक आणखीन एक टप्पा आहे. तो टप्पा आहे आणि अजून सुद्धा आपल्या डोक्यात आहेत मागच्या बाजूला काही पंप स्टोरेज स्कीम्स घेता येतात का हे पाहायचंय. फॉरेस्ट वगळून काही करता येतात का पाहायचंय. कोयना प्रकल्प थांबणार नाही, वीज निर्मिती करत राहील, ऍडिशन्स त्याच्यात होत राहतील. आता त्याचा जो वाटा 66% तो आणखीन वाढेल, नक्की वाढेल. मोडक साहेब, आपण खूप छान माहिती देत आहात आणि ही चर्चा अशीच आणखीन चालू ठेवावी अशी मलाही वाटतंय, पण आपल्या एकूण वेळेच्या मर्यादा आहेत त्यामुळे आपल्याला इथे थांबणं भाग आहे. आपण इथं आलात त्याबद्दल
आपल्याला धन्यवाद. आणि यापुढे प्रेक्षकांच्यासाठी मला एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे की जय महाराष्ट्र कार्यक्रम हा आता दर गुरुवारऐवजी आपण आता दर शुक्रवारी घेणार आहोत. 8 ते 9 हीच प्रसारणाची वेळ आहे. आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमाविषयी आपण ज्या प्रतिक्रिया आपल्या आहेत त्या आम्हाला ईमेलद्वारे देखील कळवू शकता. आणि आमचा ईमेलचा पत्ता आपल्याला दिसतोय, jaymaharashtra.dgipr@maharashtra.gov.in. धन्यवाद. नमस्कार.